व्हाईट आर्मी शाखा शिरोळ पूरग्रस्तांसाठी देवदूत, रुग्णसेवा, वैद्यकीय सेवा, अन्नछत्राची सेवा देत जपली सामाजिक बांधिलकी। गेल्या 10-12 दिवसापासून शिरोळ तालुक्याला पुराचा वेढा पडलाय। अनेक ठिकाणी गावागावांना जोडणारे अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेत। यामुळे अनेक गावांना बेटाचं स्वरूप आलंय। जनावरांसह पूरग्रस्तांचे मोठे हाल वनवास होत आहेत। अशावेळी पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिरोळमधील व्हाईट आर्मी तर्फे रुग्णसेवा, वैद्यकीय व अन्नछत्राची सेवा पुरवून देवदूताचं कार्य करते। कुरुंदवाडमध्ये शिवाजी पुतळ्याजवळील शिवतीर्थ रस्त्यावर पाणी आलंय। यामुळे कुरुंदवाडचा शिरोळ तालुक्याशी संपर्क तुटला। शिवतीर्थ जवळील रस्त्यावर पाण्याला मोठी धार आहे। यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे। अशावेळी ज्या आजारी लोकांना, रुग्णांना शिरोळ, जयसिंगपूर, सांगलीला दवाखान्यात जायचं आहे अशा पेशंटना व्हाईट आर्मी आपल्या वाहनातून शिवतीर्थ जवळील पाण्यातून रस्ता काढीत नृसिंहवाडीच्या बाजूला सोडण्याचे दिवस रात्र कार्य करते। तसेच कुरुंदवाडमध्ये पूरग्रस्तांसाठी जी निवारा केंद्र आहेत तेथील मेडिकल कॅम्प सुरू करून आजारी पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय उपचार, औषधे, गोळ्या पुरवण्यात येत आहेत। अनेक पूरग्रस्तांसाठी दिवस रात्र अन्नछत्राची सेवा देण्यात येते। यामुळे शिराळा व्हाईट आर्मी मार्फत पूर परिस्थितीच्या संकट काळात पूरग्रस्तांसाठी रुग्णांच्या सेवेसह वैद्यकीय व अन्नछत्राची सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे। यासाठी व्हाईट आर्मीचे प्रदीप ऐनापुरे, नितीश वनकोरे, निशांत गोरे, निलेश वनकोरे, सुधीर गोरे, विकी निर्मळे, सागर सुतार, निलेश तवंदकर, श्रेयश धुमाळे यांच्यासह 36 जवान दिवस रात्र सेवा करत असल्यानं पूरग्रस्तांसाठी एक प्रकारे देवदूत ठरतायत। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।